शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप 2024 साठी आपण खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 चे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. विद्यापीठ गीत प्लीज. अन्नं बहुपूर्वित तदव्रतम्। जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी, हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न झाले. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे. सातपुडा सह्याद्री पर्वत रांगांवर तापी गोदावरी जनकल्याणासाठी रचिल्या अगणित विकासवी, अगणित विकासवी. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती. अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी पडते झेंड मानाचा असे हे गौरवती, असे हे गौरवती. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. धन्यवाद सर. शेतकरी बंधूंनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या संकल्पनेतनं कृषी विद्यापीठाने केलेले संशोधन शेतकऱ्याच्या शेतावर पोहोचण्यासाठी आपण सदरच्या खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 चे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये आपण विद्यापीठामध्ये जे काही तंत्रज्ञान निर्माण झालेलं आहे, जे शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं आहे, ते आपण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावं त्यासाठी प्रयत्न करत आहोत. आजच्या या सत्रामध्ये आपण अतिशय शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे त्या विषयाला घेऊन आलेलो आहे. तर आजचा आपला जो विषय आहे तो खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा. आपण सर्वांनाच माहिती आहे पीक विम्याचं महत्व आणि या पीक
पीक विम्यासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण बोलवलं आहे महाराष्ट्र राज्याचे संचालक विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय पुणे येथील श्री विनयकुमार आवटे साहेब. नमस्कार सर. नमस्कार विकासजी. श्री विनयकुमार आवटे सर हे कृषी महाविद्यालय पुण्याचे माजी विद्यार्थी आहेत. 1993 मध्ये त्यांनी कृषी सेवा परीक्षेतून उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून कृषी विभागामध्ये त्यांची नियुक्ती झाली वर्ग 1 या पदावरती. त्यानंतर ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तसेच जिल्हा परिषदांवरती जिल्हा परिषदेवर पण त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर संपादक शेतकरी म्हणून ते नियुक्त झाले. ते असताना या मासिकाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा या योजनेचा महाराष्ट्रामध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी सरांचा खारीचा वाटा आहे. त्यानंतर सर सहसंचालक कृषी गणना म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. आणि आता सध्या ते संचालक विस्तार व प्रशिक्षण कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी आयुक्तालय पुणे येथे रुजू आहेत. आणि सरांना कृषी विस्ताराचा विशेष अशी आवड असल्यामुळं ते नेहमीच त्यांचे लेख आपण ॲग्रोनॉमला वाचत असालच. त्याचप्रमाणे दूरदर्शनवरती व रेडिओवरती त्यांच्या अनेक मुलाखती आपण ऐकलेल्या असतील. तर असे या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक डॉक्टर विनयकुमार आवटे सर आज आपल्या बरोबर आहेत. तर मी आवटे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मित्र हो, आता माझा आवाज येतोय विकासजी? एम आय ऑडिबल? येस सर. ओके, थँक्यू. तर शेतकरी बंधूंना सर्वांना नमस्कार. कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, संशोधक, कृषी विभागाचे अधिकारी या सगळ्यांना मी नमस्कार करतो. आजचा महत्वाचा विषय आहे तो आहे पीक विमा योजना. मित्र हो, आपल्याला कल्पना आहे की पीक विमा योजना आपल्या राज्यामध्ये सर्वात प्रथम 1984 साली सुरू झालेली होती. त्याच्यानंतर राष्ट्रीय कृषी विमा योजना 1999 साली ही देश पातळीवर सुरू झाली, जी आपल्या राज्यामध्ये देखील 1999 ते 2015 सालापर्यंत राबवण्यात येत होती. आणि त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजना ही 2016 पासून राबवण्यात येत आहे. आता ही योजना काय आहे, त्याच्या संदर्भात निकष काय आहे, उपयुक्तता कशी आहे, याच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत. सुरुवातीला मी याच्या संदर्भामध्ये सादरीकरण करतो आणि त्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर ते आपण या ठिकाणी घेऊया. सादरीकरण दिसतंय? हो सर, दिसतंय. ओके, थँक्यू. सो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य हे नेहमीच पुरोगामी राज्य राहिलेलं आहे. प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्राची भूमिका एक थिंक टँकची राहिलेली आहे आणि सातत्यानं एक विकासात्मक दृष्टिकोन घेऊन आपण विचार करतो आणि त्याच्यातून नवनवीन योजना आपण अंमलबजावणी करतो. जसं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वि.स. पागे यांच्या ह्याच्यातून 1972 साली रोजगार हमी योजना सुरू झाली होती. रोजगार हमी योजनेच्याच माध्यमातून 1990 सालापासून आपण रोहे आधारित फळबाग लागवड योजना ही सुरू केलेली होती. त्याच धर्तीवर आपण जर बघितलं तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला चित्र दिसतंय. ते एक व्हिजनरी प्रोफेसर आहेत विनायक महादेव दांडेकर, ज्यांना कृषी विम्याचं पितामह असं समजलं जातं. ते एक सांख्यिकी शास्त्रज्ञ होते आणि पुण्यातलं एक नामांकित इन्स्टिट्यूट आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, त्या ठिकाणी देखील ते संचालक म्हणून 66 ते 80च्या दरम्यान होते. आणि त्यांचं पॉवर्टी इन इंडिया म्हणजे भारतातील गरिबी 1971 सालचं जे पुस्तक आहे तर ते खूप प्रसिद्ध आहे. आणि यांनी हा जो काही शेतकरी आणि शेतीची अर्थव्यवस्था आहे त्याच्या संदर्भामध्ये मूलभूत चिंतन केलं आणि त्या शेतकऱ्याला एक सेफ्टी नेट द्यायचं जर असेल नैसर्गिक आपत्तीपासून तर ही विमा योजना पाहिजे, ती कशा स्वरूपात राबवली पाहिजे याच्या संदर्भामध्ये सुतोवाच केलं आणि म्हणून आजच्या स्वरूपामध्ये पीक विमा योजना आपण राबवतो आहे. मित्र, या योजनेचं उद्दिष्ट असं आहे की नैसर्गिक आपत्ती आपण बघतोय की आता वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत. आताच आपण पेपर वाचतो, टेलिव्हिजन बघतो आणि यामध्ये एक निदर्शन झालं चालू वर्षी की येतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता आहे. आपण बघितलं की आता एक 4 दिवसापूर्वी बातमी आली होती की हज यात्रेकरू जे हजला जातात पिलग्रिम्स, तर त्यामध्ये देखील जवळपास 500 पेक्षा जास्त लोक उष्माघाताने मृत्युमुखी पडल्याचं त्या ठिकाणी बातमी आली होती. मुंबई सारख्या शहरामध्ये देखील उष्माघाताचे रुग्ण हॉस्पिटल्समध्ये त्या ठिकाणी ऍडमिट होत आहेत. आपण उत्तरांचल बघतोय, आपण उत्तर प्रदेश बघतोय, तर त्या ठिकाणी देखील हीट वेव्ह मुळे जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये टेम्परेचर जे आहे
ते वाढलेलं आहे आणि परिणामी अशा प्रकारे हे जे काही तापमान वाढतं, ते तापमान वाढल्याबरोबर जे काही भूपृष्ठावरचं जे पाणी आहे, तळ्यांमधलं पाणी आहे, तर त्याची वाफ मोठ्या प्रमाणात होते आणि त्याच्यामुळं पडणाऱ्या पावसाचं प्रमाण देखील वाढतं. परंतु हा पडणारा पाऊस हा नियमित स्वरूपामध्ये पडत नाही, तो स्पॉडिक स्वरूपामध्ये पडतो. हे देखील आपण बघितलं की आताच काही दिवसापूर्वी आपण एक बातमी वाचली की दुबई मध्ये जे आहे 2 वर्षामध्ये जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस एका दिवसामध्ये पडला आणि दुबई जलमय झाली. केवळ दुबईच नाही तर लिबिया किंवा मिडल ईस्ट जे काही बाकीचे काही कतार सारखेच कंट्रीज होते, तर त्या ठिकाणी देखील अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली. आणि ह्या परिस्थिती आपण बाहेर न बघता आपल्या स्वतःच्या गावामध्ये जरी बघितली तरी आपल्याला हेच निदर्शनास येतं की कधी कधी पाऊस खूप प्रचंड पडतो. आता आम्ही पुण्यात बोलतो, पुण्यामध्ये देखील गेल्या 8-5 दिवसापूर्वी ढगफुटी सारखा पाऊस झाला. अचानक संध्याकाळी 4 वाजता पाऊस येतो आणि 5 वाजेपर्यंत सगळं जलमय होऊन जातं. आता या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे, कारण शेतकरी शेती व्यवसाय हा खुल्या आसमंतामध्ये होत असतो, तो बंदिस्त करण्यामध्ये खूप मर्यादा आहेत. त्याचबरोबर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. आपण बघतो की पिकावर विविध प्रकारच्या किडी पडतात, रोग पडतात आणि त्याच्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी गुंतवणूक तर सर्व केलेली असते, म्हणजे त्यांनी शेती तयार केलेली असते, बियाणं खरेदी केलेलं असतं, खतं खरेदी केलेली असतात, त्याची रोवणी केली असते, मजुरीवर खर्च केला असतो, त्याची एक अपेक्षा असते की ते आपल्याला उत्पादन मिळेल. आणि अशा परिस्थितीमुळे जे आहे तर त्याच्या संपूर्ण पिकाचं नुकसान होतं आणि मग शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं. मग तो जो काही पीक कर्ज घेतलेला आहे तो परत करू शकत नाही, व्यापाऱ्याकडनं कर्ज घेत असेल तर तो एका दुसऱ्या चक्रामध्ये अडकला जातो आणि त्याची आर्थिक अवस्था अत्यंत विपन्न होऊन जाते. अशा परिस्थितीमध्ये संरक्षण करणं, मी तर थोडक्यात त्याला म्हणतो की हल्ली तर सर्कस होत नाही, पण पूर्वीच्या काळी जे सर्कस व्हायची तर त्याच्यामध्ये दोरीवरचे जे काही विविध वेगळ्या प्रकारचे काही कलाकार करायचे, तर त्यांच्यासाठी खाली जाळी लावली जायची, जेणेकरून ते डोक्यावर जे विविध कला करतात तर ते जर पडले तर त्यांना जीवितहानी होऊ नये अशा प्रकारे ते पडायचे नाहीत. परंतु सेफ्टी नेट हे गरजेचं आहे. तसंच आहे आपल्याकडे विमा देखील आहे. विमा काढला म्हणजे मिळायला पाहिजे असं नाहीये, तो विमा आहे सेफ्टी नेट आहे. अशा प्रकारच्या आपत्ती जर घडली, पिकाचं नुकसान जर झालं, शेतकऱ्याचं आर्थिक संरक्षण करणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण सुधारित मशागत तंत्रज्ञान जे आहे त्याच्या वापराला प्रोत्साहन देणं आणि पिकाच्या नुकसानीच्या काळामध्ये जे आहे त्याचं आर्थिक स्थैर्य अबाधित राखणं आणि कृषी क्षेत्रासाठी पतपुरवठ्यामध्ये सातत्य राखणं हा एक त्याच्या पाठीमागचा महत्वाचा हेतू आहे. मित्र हो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय कृषी विमा योजना 1999 ते 2015-16 सालापर्यंत राबवण्यात येत होती. हा मागोवा थोडासा घेतला, याचं कारण आहे की मागोवा जर घेतला तर आपल्याला आजची परिस्थिती आहे तर त्याचा थोडासा अंदाज येईल की ही जवळपास 16 वर्ष राबवण्यात आली. या 16 वर्षामध्ये एकूण विमा हप्ता जो जमा झालेला होता शेतकरी, केंद्र आणि राज्य, तो जवळपास 1602 कोटी होता आणि नुकसान भरपाई जवळपास 9,836 कोटी दिली गेली. याचं प्रतिवर्ष नुकसान भरपाईचं प्रमाण जर बघितलं तर जवळपास 614.75 म्हणजे 615 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना विविध आपत्तीमध्ये नुकसान भरपाई म्हणून या योजनेतून ही देण्यात आली. मात्र त्याच्या तुलनेमध्ये आपण पुढचा टप्पा जर बघितला, प्रधानमंत्री पीक विमा योजना जी 2016-17 ला सुरू झाली, ती 22-23 म्हणजे सर्वसाधारणपणे 7 वर्षाचा हा कालखंड आपण विचारात जर घेतला तर आपण जवळपास 33,000 कोटीचा विमा हप्ता भरला. ह्या विमा हप्त्यामध्ये शेतकरी जो भरायचा 2%, 5%, 3% प्रमाणे पीक न्याय वेगळा आहे आणि त्याचबरोबर जे आहे केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान द्यायचं, हे सगळं तिन्ही मिळून 33,000 कोटीचा विमा हप्ता हा विमा कंपन्यांना दिला गेला. त्या 33,000 कोटीमध्ये शेतकऱ्यांनी जो वाटा भरला म्हणजे खरीप हंगामामध्ये 2%, रब्बी हंगामामध्ये 1.5% आणि जी आपली पिके कापूस आणि कांदा याला 5%, हा सर्वसाधारणपणे 3,982 म्हणजे 4,000 कोटीचा होता. आणि शेतकऱ्याला जी नुकसान भरपाई या काळामध्ये जी काही मंजूर झाली ती 23,631 कोटी म्हणजे साधारणतः 24,000 कोटी. हा रेशो जर म्हटलं तर 4,000 कोटी शेतकऱ्यांनी म्हटलं तर 24,000 कोटी मिळेल, म्हणजे एका 6 रेशो 6/24 म्हणजे शेतकऱ्यांनी 1 रुपया जर विमा हप्ता जर भरला तर त्याला 6 रुपये या कालखंडामध्ये आहे ती मदत मिळालेली आहे. ते शेतकऱ्याचा विचार जर केला तर ही योजना त्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. परंतु जे 33,000 कोटीचा आपण विमा हप्ता दिला त्याच्या तुलनेमध्ये 24,000 कोटीचं नुकसान भरपाई देण्यात आली, म्हणजे साधारणतः 9,000 कोटीचा फायदा हा विमा योजना राबवणाऱ्या कंपन्या देखील झाला. आता हा काही सगळ्याच कंपन्यांना सारख्या प्रमाणात झाला नाही, काही कंपन्या त्याच्यामध्ये तोट्यात गेलेल्या नाही, काही कंपन्यांना जास्त फायदा झाला. अर्थात तर योजना आणि त्याच्या पद्धतीचं शेवटी रिस्क आहे त्याच्यावर आधारित आहे. पण याच्यात जर बघितलं आपण तर 7 वर्षामध्ये तुमचे 24,000 कोटी गेले, म्हणजे दरवर्षी साधारणतः 3,376 म्हणजे 3400 कोटी, जे पूर्वी 600 कोटी दिले जायचे ते 3,400 कोटी ते दिले जातात. त्याच्यामुळे निश्चितच रक्कम जी आहे ती ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाची आहे. हे जे मी आता सांगितलं त्याचं वर्षनीय आकडेवारी जी आहे ती या ठिकाणी दिसते. जसं मी म्हटलं की विमा योजना आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉस हा निकष लावणं किंवा तो गृहीत धरणं
हे तेवढंच योग्य ठरणार नाही. आपण 2019-20 वर्ष जर बघितलं तर त्या वर्षामध्ये या ठिकाणी दिसतंय की 4,900 कोटीचा विमा हप्ता भरला आणि 5,537 कोटी नुकसान भरपाई दिली गेली, म्हणजे 113% नुकसान भरपाईचं प्रमाण आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 600 कोटी रुपयाचा तोटा विमा कंपन्यांना 2019-20 मध्ये झाला. पण तेवढं एकमेव वर्ष जर वगळलं तर उर्वरित सगळ्या वर्षांमध्ये विमा कंपन्यांना फायदा झालेला आहे. सगळ्यात जास्त फायदा तर 2020-21 या वर्षात दिसतो, कारण त्या वर्षीचा क्लेम रेशो हा जो आहे, म्हणजे विमा हप्त्याच्या तुलनेमध्ये नुकसान भरपाईचं प्रमाण हे अत्यंत अल्प, म्हणजे 5,800 कोटी विमा हप्त्याच्या तुलनेमध्ये साधारणतः 1,431 कोटी नुकसान भरपाई दिली गेली. याचं प्रमाण सर्वसाधारण 25% म्हणजे 75% त्या ठिकाणी विमा कंपन्यांना फायदा झाला. पण ओव्हरऑल जर बघितलं 7 वर्षामध्ये 100 रुपये आपण भरले विमा हप्त्याचे, त्याच्या पोटी 71 रुपये जे आहेत ते शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून परत मिळालेले आहे. आता प्रश्न येतो की विमा योजना आहे तर विमा योजनेमध्ये कोणकोणत्या पिकाला, आपल्या शेतीमध्ये अनन्यसाधारण भरपूर पिकं असतात. यामध्ये खरीप हंगामात काय घेतो, रब्बी हंगामात काय घेतो, उन्हाळी हंगामामध्ये काय घेतो, फळपिकं असतात, भाजीपाला पिकं असतात, अन्य औषधी सुगंधी वनस्पती असतात. यापैकी जे आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये खरीप हंगामामध्ये आपल्याकडे 14 पिकं घेतली जातात. त्याची यादी या ठिकाणी आपल्याला दिसते. एक भात आहे, खरीप ज्वारी आहे, बाजरी आहे, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे. कारळे म्हणजे खुरासनं देखील आपण त्याला म्हणतो, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा, ही ती प्रमुख पिकं आहेत. आणि रब्बी हंगामामध्ये आता आपण चर्चा करणार नाही, रब्बी हंगामाची पिकं देखील या ठिकाणी दिसत आहेत की गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, आणि उन्हाळी हंगामातलं उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या पिकांना जे आहे ते अधिसूचित पिकं म्हटले जातात. म्हणजे केवळ याच पीक लागवड केलेल्या शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेता येईल. अर्थात ही पिकं जरी तुम्हाला दिसत असली या ठिकाणी, तरी हे पीक घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला याच्यात भाग घेता येईल का, याचं उत्तर आहे नाही. याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला भाग घेता येणार. त्याचं कारण असं आहे की भात पीक हे कोकणामध्ये होतं, पूर्व विदर्भामध्ये होतं. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भात पीक होत होतं त्या ठिकाणी शेतकरी सहभाग घेऊ शकतो. परंतु हे भात उद्या त्या ठिकाणी नगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यामध्ये एखाद्याच्या ठिकाणी पाण्याचे हे आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रयोग म्हणून भात पीक जर घेतलं याच्यामध्ये, त्या जामखेड तालुक्यातल्या त्या भात पिकासाठी त्याला सहभाग घेता येणार नाही. कारण जामखेड तालुक्यातलं तो जे गाव आहे ते भात पिकासाठी अधिसूचित महसूल मंडळ नसणार. त्याचं कारण असं आहे की आपण त्या पिकाचं नुकसान भरपाई करताना सरासरी उत्पादन घेतलं जातं, आणि सरासरी उत्पादन घेतण्यासाठी सायझेबल एरिया म्हणजे सर्वसाधारण एका महसूल मंडळामध्ये 3,000 हेक्टर एरिया असं अपेक्षित आहे, जेणेकरून आपण रँडमली 10 ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेऊन आहे तर तसं सरासरी उत्पन्न काढता येऊ शकतं, त्याच्या आधारे नुकसान भरपाई दिली जाऊ शकते. आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी पारंपरिक पीक जर असेल तर पाठीमागच्या 7 वर्षातला त्याचं उत्पादनाची आकडेवारी आपल्याकडे असते की ज्याच्यावर तुमचं उंबरठं उत्पन्न ठरतं, ज्याला थ्रेशोल्ड यील्ड म्हणतात, ते ठरतं. ही माहिती काढण्याच्या दृष्टिकोनातून पुरेसं एरिया नसल्यामुळं अशा प्रकारे कोणी स्पोरॅडिक पीक जर घेतलं त्या ठिकाणी जे पारंपरिक पीक नाही, तर त्या पिकासाठी मात्र त्याला सहभाग घेता येत नाही. मात्र त्या ठिकाणी त्या पिकाचं वाढले, जसं सोयाबीन आपण बघतो, सोयाबीन मित्र हो 1985 साली जवळपास आपल्या राज्यामध्ये 0 हेक्टर त्याच्यामध्ये असं आपण गृहीत धरूया. ते म्हणजे 0 हेक्टर म्हणजे तसं दखल घ्यायला पण नव्हतं. आणि आज आपण ज्यावेळी 2024 बघतोय खरीप हंगाम किंवा 2030 बघतोय, तर राज्यातलं 1 नंबरचं पीक सोयाबीन झालंय. 50 लाख हेक्टर, 0 हेक्टरवरून 50 लाख हेक्टर पर्यंत मजबूत सोयाबीन चालली आहे. यामध्ये म्हणजे सोयाबीनचं दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये नवनवीन एरिया क्षेत्रावर जे आहे ती लागवड होत गेली, त्याच्यामुळे सोयाबीनचं असं क्षेत्र वाढत होतं. निश्चितच सोयाबीनसाठी मंडळी जी आहे 1985 साली जी नव्हती ती आता मंडळी जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्रवाढीमुळे आलेली आहे. हा त्याचा अर्थ आपण समजून घ्यावा. आता याच्यात कोणकोणते शेतकरी भाग घेऊ शकतात विमा योजनेमध्ये? अधिसूचित क्षेत्रात म्हणजे नोटिफाईड एरिया का ज्या महसूल मंडळामध्ये पुरेसं क्षेत्र आहे, अधिसूचित पिकं जी आपण पिकं बघितली, त्यात कुळाने करणारा शेती, भाड्याने करणारा शेती, म्हणजे मी तुमची भाड्याने शेती करतोय तर त्याला देखील भाग घेऊ शकतो, किंवा ज्याचं सातारा उतारा नाव आहे तो शेतकरी भाग घेऊ शकतो. परंतु जो भाडेपट्टीने शेती करतो त्याचा भाडेकरार नोंदणीकृत असणं अपेक्षित आहे. जसं आपण एखादं घर भाड्याने घेतो त्याचा रजिस्टर्ड अग्रीमेंट आपण त्याच्याबरोबर करतो, तर ते अग्रीमेंट कसं आहे. आता हा क्लॉज का टाकला, कारण बऱ्याच ठिकाणी अशा काही अभिनेत्री झाल्या की एखाद्या शेतकऱ्याची संमती नसताना, त्याला माहित नसताना साध्या कागदावर कोणीतरी तो भाडेकरार लिहितो की याची जमीन मी भाड्याने घेतली आणि स्वतःच्या नावावर तशी जमीन इन्शुअर करून टाकतो. अशा प्रकारच्या काही केसेस आल्यामुळे जे आहे तो जो भाडेकरार जे आहे तो ऑथेंटिक असावा, त्याच्यामध्ये बरोबर ज्या शेतकऱ्याची जमिनीवरती काढलं जाईल त्याला त्याची कल्पना असावी, त्या दृष्टिकोनातून तो भाडेकरार नोंदणीकृत असणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर पीक कर्ज घेणारा आणि बिगर कर्जदार या दोघांनाही याच्यातला सहभाग ऐच्छिक आहे. मित्र, आपल्या राज्यामध्ये पीक कर्ज जवळपास 60,000 कोटीपेक्षा जास्त हे दिलं जातं. आणि हे पीक कर्ज जे शेतकरी आहेत तर त्यांना पूर्वी जे आहे तर विमा योजनेचा सहभाग कंपल्सरी होता.
त्याच्या पाठीमागची शासनाची भूमिका ही होती की बँकांच्या माध्यमातून एक कर्ज दिलं जातं, तर बँकांना सिक्युरिटी पीक कर्जासाठी काही घेतलं जात नाही. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्याचं पीक जर खराब झालं, त्याला उत्पन्न जर नाही आलं, तर मग तो पीक कर्ज परत फेड करू शकत नाही. मग अशा बँकेचा एनपीए वाढतो. परिणामी बँका आर्थिक दुरावस्थेमध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळे बँकांचं देखील आर्थिक स्थैर्य राखण्याकरता जे आहे विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई आले तर त्याचं जे बँक कर्ज खातं जे आहे ते नील होईल, त्याच्यामध्ये कमी होईल आणि बँकांचं देखील एनपीए कमी होईल आणि परत ते कर्ज जे आहे ते शेतकरी घेऊ शकतील याच्यासाठी होतं. मात्र याच्या संदर्भामध्ये शासनाने निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या मागणीनुसार की कोणताही विमा घ्यायचा असेल तर तो शेतकऱ्याला ऐच्छिक राहील याच्यामध्ये. त्याच्यामुळे शेतकऱ्याची इच्छा असेल तो कर्जदार असो किंवा बिगर कर्जदार असो तरी देखील तो स्वतःच्या इच्छेनुसार सहभाग घेईल. त्याच्यावर कोणतेही कंपल्शन आता नाही. फक्त जो कर्जदार शेतकरी आहे तर त्यांनी आपल्या बँकेला किंवा वित्त संस्थेला पीक कर्जाची अंतिम मुदत संपण्याच्या आतमध्ये 7 दिवस किमान आधी कळवायला पाहिजे की मला योजनेत भाग घ्यायचा नाही. तर त्यांनी कळवलं नाही तर त्याची संबंधित काय असं गृहीत धरून ती कर्ज देणारी संस्था जी आहे त्याचा विमा जे आहे ते काढू शकते. खरीप हंगामासाठी मित्र हो आपला अंतिम दिनांक 15 जुलै आहे. सगळ्यांनी पुन्हा लक्षात घ्या 15 जुलै. जनरली 31 जुलै पूर्वी वाचतो, परंतु तो पहिल्या वर्षी होता, चालू वर्ष दुसरं वर्ष आहे. त्याच्यामुळे चालू वर्षी पीक विम्यासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै आहे. त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी भाग घ्यावा. केंद्र सरकारचं पोर्टल emfdy.gov.in हे ओपन झालेलं आहे. आपण सीएससीच्या माध्यमातून स्वतः जर कॉम्प्युटर लिटरेट असाल तर त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून आपला 1 रुपयात विमा केलेला आहे. त्यामुळे तो वाट बघू नका. पुन्हा मग ऐन वेळेस जे आहे तो विमा भरताना जे आहे आपल्याला 3 सर्व्हर लागतात आणि ही सगळी कॉम्प्युटर प्रक्रिया आहे. त्यात केंद्र सरकारचा PMFBY पोर्टलचा सर्व्हर, त्याचबरोबर तुमचा आधार क्रमांक गरजेचा आहे. कारण तुमचं सगळं पीक विम्यातलं पेमेंट जे आहे यापुढे जे आहे तुमच्या आधार बेस बँक खात्यात होणार आहे. त्याच्यामुळे तुमचा आधार क्रमांक असणं, आधार क्रमांक ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणेच नाव जे आहे विमा अर्जामध्ये तुम्ही नमूद करणं हे गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा आधार UID कडनं व्हेरीफाय होतो ऑनलाईन. त्याच्यानंतर तिसरा घटक तुमची जमीन, ज्या गावामध्ये तुमचं खातं जे आहे ते गाव सिलेक्ट करायचं ऑनलाईन. त्याच्यानंतर तुमचा खाता नंबर सिलेक्ट केला की पुन्हा ते भूमी अभिलेखला सर्व्हरला जातं आणि तिथून त्या खात्यावर किती जमीन आहे ही माहिती रिट्राय होते. त्याच्यानंतर मग त्या जमिनीवर कोणकोणती पिकं आहेत ही शेतकरी त्या ठिकाणी डिक्लेअर करतो आणि त्याच्यानंतर विमा हप्ता जो आहे तो भरता येतो. त्याच्यामुळे आपला विमा अर्ज यशस्वी होण्याकरता हे तिन्ही सर्व्हर आणि चौथं म्हणजे इंटरनेटचं स्पीड या गोष्टी योग्य पद्धतीने चालणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण विलंब करू नका. जे पीक लावणार आहे आपण अँटिसिपेशन मध्ये सेल्फ डिक्लेरेशन असतं, आपण पीक विम्यात भाग घेऊ शकतो. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा विनंती आहे की शेतकऱ्यांनी वाट न बघता आता तातडीने जे आहे विमा योजनेमध्ये सहभाग घ्यावा. आता विमा योजनेमध्ये सहभाग घेण्याकरता त्याला आधार कार्डची झेरॉक्स, तुमचा 7/12 उतारा, 8 तुमचं जमीन धारण्याचं प्रमाणपत्र, तुमचं पीक लागवड असल्याचं स्वयं घोषणापत्र, तुम्ही सोयाबीन लावलंय, कापूस लावलंय, जे काय लावलं असेल तर ते, याच्यामध्ये फळबाग असेल तर तिचा जिओ टॅग फोटो, बँक पासबुक, त्याच्यामध्ये त्याचा IFSC कोड वगैरे नमूद करण्याकरता जो आहे तो त्या ठिकाणी लागतो. आणि कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून बहुतांश अर्ज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरले जातात. तुम्ही त्यांच्या सहकार्याने भरू शकता. पुन्हा एकदा मी सांगतो की अर्ज करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत केंद्र सरकारने कॉमन सर्व्हिस सेंटरला प्रत्येक शेतकरी पाठीमागे 40 रुपये मानधन मंजूर केलेलं आहे. संबंधित विमा कंपनी CSC सेंटरला देणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सगळी डॉक्युमेंट घेऊन जर गेलं तर फक्त विम्याचा 1 रुपया जो आहे तो त्यांनी देणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी अतिरिक्त निधी वगैरे मागितला जात असेल किंवा अशा प्रकारच्या काही समस्या असतील शेतकऱ्यांना तर दररोज त्या ठिकाणी स्थानिक कृषी अधिकारी कार्यालयाची मदत घ्यावी, त्याच्या निदर्शनास आणाव्या गोष्टी आणि त्या ठिकाणी आपला विमा अर्ज जे आहे त्या ठिकाणी आपण दाखल करावा. यामध्ये मित्र हो, पिकाची आपण लागवड केली नसेल आणि विमा काढला असेल, दुसऱ्याच्या जमिनीवर त्याच्या संमतीशिवाय काढला असेल, शासनाच्या जमिनीवर लोक विमा काढतात त्याच्या जमिनीवर काढला असेल किंवा जी येणे जमीन झाली म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आहे, इंडस्ट्रियल झोन मध्ये जमीन आहे, त्या ठिकाणी अकृषक जी केली जमीन आहे त्याच्यावर जर विमा जर काढला असेल त्याची मात्र गंभीर दखल घेतली जाऊन त्याच्यावर कार्यवाहीला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. त्याच्यामुळे अशा प्रकारची बाब जर असेल तर कृपया त्याच्यापासून शेतकऱ्यांनी दूर राहावं. शेतकऱ्यांनी फक्त स्वतःच्या जमिनीवर जे पीक लागवड केली आहे तेवढ्या क्षेत्राचा विमा देणं अभिप्रेत आहे. मित्र, ही गेल्या खरीप हंगामातली सहज माहिती आहे की जवळपास 1,70 लाख अर्जदारांनी आहे आपल्या खरीप हंगाम 2023 मध्ये सहभाग घेतला होता. तेवढ्याच लोकांनी किमान दरवर्षी सहभागी व्हावे अशी याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत जवळपास 4,400 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. ती अद्याप देखील अंतिम झाली नाही. रब्बी हंगामामध्ये देखील विक्रमी असं झालं की जवळपास 71 लाख शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे भाग घेतलेला होता, जो त्याच्यापूर्वी केवळ 7,45,000 होते. 10 पट वाढ झालेली आहे. क्षेत्र देखील वाढलेलं आहे. त्याच्यामुळे खरीप हंगामामध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी नोटिफाईड एरिया आहे त्या ठिकाणी सगळ्यांनी सहभाग याच्यामध्ये घ्यावा.
आता याच्यामध्ये मदत कोणत्या बाबीपासून मिळते हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. एक तर तुम्हाला पिकाची पेरणी नाही करता, म्हणजे जून महिन्यामध्ये पाऊस नाही पडला, जुलै महिन्यामध्ये पाऊस नाही पडला आणि जुलै अखेरपर्यंत तुमच्या महसूल मंडळात त्याचे प्रमुख पीक आहे, तर ते जर तुम्हाला पेरताच जर आलं नाही 75% पेक्षा जास्त लोकांना क्षेत्रावर, तर त्या ठिकाणी कलेक्टर जे आहे प्रिव्हेंटेड सोईंग किंवा पिकाची पेरणी न करता आल्याची अधिसूचना काढतात आणि मग त्या महसूल मंडळामध्ये त्या पिकाकरता जेवढ्या शेतकऱ्यांनी भाग घेतला आहे त्यांना विमा संरक्षित रकमेच्या 25%, म्हणजे जर 50,000 रुपये तुमची विमा संरक्षित रक्कम असेल तर त्याच्या 25% म्हणजे 12,500 रुपये ही शेतकऱ्यांच्या खाती जमा केले जातात आणि त्याची विमा पॉलिसी जी आहे ती संपुष्टात येते, अशी मदत दिली जाते. गेल्या वर्षी आपण पुणे जिल्ह्यातल्या बारामती, शिरूर तसेच सांगली जिल्ह्यामध्ये जे आहे या घटकांतर्गत मदत दिलेली आहे शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती, याच्यामध्ये गारपीट कधी कधी होते, जनरल रब्बी हंगामामध्ये गारपीट होते, लँडस्लाइड भूस्खलन जसं माळीचं पत्र वगैरे झालं, डोंगर वगैरे कोसळतात, रेचा साठला जातो जमिनीमध्ये, क्षेत्र जलमय होणे याला इंग्लिशमध्ये इनंडेशन असं म्हटलं जातं, की भरपूर पाऊस पडतो, अचानक ढगफुटी होते आणि त्या ठिकाणी नदी नाल्यातून पाणी मावळते, बाजूला पसरलं जातं, मग जे काही गाळीचं पाणी आहे ते शेतामध्ये जातं, झाडाची पोंगे झाडं त्या ठिकाणी डुबली जातात आणि ती परिणामी सडतात आणि उत्पन्नाचा लॉस होतो. तर अशा प्रकारे जे क्षेत्र जलमय होतं तर तेवढ्याला त्या ठिकाणी ढगफुटी, क्लाउड बर्स्ट आणि वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आपत्ती, म्हणजे पावसाळ्यामध्ये ज्या ढगातून विजा कोसळतात आणि त्याच्यामुळे काही जीवितहानी होते, तशी पिकाची काय हानी जर झाली तर या बाबी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये होतात. अशी जर तुमच्या पिकाचं नुकसान झालं असेल तर शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीला क्रॉप इन्शुरन्स ऍपच्या द्वारे किंवा जो टोल फ्री क्रमांक आहे, कृषीरक्षक पोर्टलचा जो क्रमांक आहे त्याच्यावर तात्काळ 72 तासाच्या आत तक्रार देणं गरजेचं आहे. ती तक्रार दिल्यानंतर त्याचं सर्वेक्षण केलं जाईल विमा कंपनी मार्फत आणि सर्वेक्षणाअंती जी काही नुकसान भरपाई ठरेल तर ती त्याच्या खात्यावर ही जमा केली जाईल. याच्यामध्ये पुन्हा 2 बाबी आहेत की वैयक्तिक पातळीवर सर्वेक्षण, तर कमी क्षेत्र जर अफेक्टेड असेल कमी लोकांचं तर व्यक्तिगत पातळीवर होईल, परंतु जर 25% पेक्षा जास्त क्षेत्र जर बाधित झालं असेल तर रँडमली सर्वसाधारणपणे जेवढ्या लोकांच्या सूचना आलेल्या आहेत त्याच्यापैकी साधारणतः 25% लोकांचे अर्ज जे आहेत त्याची तपासणी केली जाईल, त्याच्यावरून कॉमन लॉस पर्सेंटेज काढलं जाईल, नुकसानीचं प्रमाण आहे ते सगळ्या शेतकऱ्यांना लागू केलं जाईल आणि जो काही लॉस अमाऊंट येईल, समजा तुमचं 25% 50% लॉस जर झाला असेल, सरासरी 50,000 रुपये तुमची विमा सुरक्षा रक्कम असेल तर तुमची 25,000 रुपये तुमची अमाऊंट आहे, 50% नुकसान, पण ती 50,000 दिली जात नाही. अशा प्रकारे ज्याला वाईड स्प्रेड कॅलॅमिटी ज्या म्हणतात 25% पेक्षा जास्त, तर त्या ठिकाणी 25,000च्या 25%, म्हणजे साधारणतः 25,000चे निम्मे झाले 12,500 आणि त्याचे निम्मे झाले 6,250, तर 6,250 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टरी नुकसान भरपाई जी आहे ती दिली जाईल आणि उर्वरित जी नुकसान भरपाई जी आहे ती पीक आपली प्रयोग आधारित जर त्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये जर लॉस जर आला तर त्याच्या अनुषंगाने लॉस कॅल्क्युलेट करून ती त्याला दिली जाईल. अशी आहे लोकलाइज कॅलॅमिटी. मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, म्हणजे तुमच्या इथे गारपीट नाही झाली, लँडस्लाइड नाही झालं, पण दुष्काळ पडला, पावसामध्ये खूप खंड पडला, जसं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये खंड पडला होता. खंड किती? हलक्या जमिनीमध्ये साधारणतः 3 आठवडे. हलकी जमीन म्हणजे काय? ज्या जमिनीची खोली 22.5 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे त्याला शास्त्रदृष्ट्या हलकी जमीन आपण म्हणतो. त्या जमिनीचा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असते, त्यातला ऑर्गॅनिक कार्बन कमी असतो, त्याच्यामुळे जर सातत्याने त्या ठिकाणी पाणी जर मिळालं नाही तर ती रोपं लवकर कोमेजतात, ती लवकर कोमेजतात. म्हणजेच हलक्या जमिनीमध्ये किमान 3 आठवडे आणि भारी जमिनीमध्ये 4 आठवडे जर पावसामध्ये खंड असेल तर त्या ठिकाणी पिकं कोमेजून जर पिकाचं नुकसान 50% पेक्षा जास्त अपेक्षित असेल तर त्या ठिकाणी रॅन्डम सर्वे केला जातो, साधारणतः नुकसान काढलं जातं किती टक्के आहे, मग कलेक्टरकडे ते बसतात याच्यामध्ये आणि त्या ठिकाणी कॉमन जे आहे महसूल मंडळातलं नुकसानीचं प्रमाण काढलं जातं, त्याच्यावर जी काही नुकसान भरपाईची रक्कम ठरेल त्याच्या 25% ऍडव्हान्स मगाशी जसं स्थानिक आपण सांगितलं तशा पद्धतीने जे आहे तर ती दिली जाते. त्याच्या उर्वरित नुकसान भरपाई पीक आपली प्रयोग आधारित दिली जाते याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे आहे ते पोस्ट हार्वेस्ट लॉसेस, काढणी पश्चात नुकसान, तर यामध्ये जे आहे तर सुनीलकडे पीक कापणी काढून सुकवणीसाठी ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस सर्वसाधारणपणे 14 दिवसापर्यंत जर गारपीट झाली, चक्रीवादळ झालं आणि त्याच्यामुळे जर पाऊस आला, बिगर मोसमी पाऊस जर आला तर त्याच्यामुळे जर नुकसान झालं तर या बाबतीमध्ये देखील शेतकऱ्याला सूचना द्यावी लागते कंपनीला 72 तासाच्या आत सर्वेक्षण करून नुकसान भरपाई दिली जाते. आणि शेवटचं आहे पीक कापणी प्रयोग आधारित. त्याच्यामध्ये तुमच्या पिकाचं सरासरी उत्पन्न काढलं जातं, त्यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभाग या 3 विभागाच्या माध्यमातून पीक कापणी प्रयोग जे आहेत ते घेतले जातात. असे किमान 10 पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी जी आहे ती संकलित करून त्या ठिकाणी सरासरी उत्पन्न काढलं जातं आणि हे जे चालू वर्षी सरासरी उत्पन्न आहे तर त्या महसूल मंडळाच्या उंबरठा उत्पन्नापेक्षा जर कमी झालं एका विशिष्ट सूत्रामार्फत नुकसान भरपाई त्या महसूल मंडळाला सगळ्या शेतकऱ्यांना त्या पिकाकरता ही दिली जाते. याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो पुन्हा पिकाची पेरणी नाही करता आली, दुष्काळ पडला, कीड रोग पडला,
किंवा पीक कापणी प्रयोगात या तिन्ही घटकासाठी कोणतीही सूचना देण्याची गरज नाही. याच्यामध्ये फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे पावसामुळे ढगफुटीमुळे नुकसान जर झालं, बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झालं तर मात्र पीक नुकसानीची सूचना देणं अभिप्रेत आहे. आता हे पेरणी न करताना हा मी एक्सप्लेन केलेला आहे. तुम्हाला प्रतिकूल परिस्थिती देखील एक्सप्लेन केली आहे, स्थानिक नैसर्गिक आपत्तीला बाबी एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता विमा संरक्षण रक्कम कुणाला किती नुकसान भरपाई मिळेल? आता भातासाठी या ठिकाणी जे आहे 40,000 ते 51,760 रुपये विमा संरक्षण रक्कम आहे. म्हणजे काय, याचा फरक काय असं तर काही जिल्ह्यांमध्ये 40,000 आहे, काही जिल्ह्यांमध्ये 51,760 आहे. म्हणजे मिनिमम टू मॅक्सिमम हा आहे. याचं कारण जे प्रत्येक जिल्हानी आहे पिकाला मिळणारी नुकसान भरपाई भिन्न भिन्न असते. का भिन्न असते? त्या जिल्ह्यामध्ये त्या पिकासाठी जो काही पीक कर्ज निश्चित केलेला आहे तो पीक कर्ज दर किंवा राज्य पातळीवर पीक कर्जासाठी निश्चित केलेला राज्य पीक कर्ज दर आहे, याच्यातला जो कमी असेल तो आकडा जो आहे तो त्या जिल्ह्यासाठी विमा सुरक्षित रक्कम म्हणून ज्या त्या पिकासाठी ही घेतली जाते. असं हे प्रत्येक पीक या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसतंय. आपण उदाहरण द्यायचं तर तूर 25,000 ते 36,802 आहे. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये 25,000 आहे ते 100% नुकसान शेतकऱ्याला 25,000 मिळतील आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी 36,000 रुपये पीक कर्ज आहे तर त्या ठिकाणी 36,000 100% नुकसान झालं तर 36,802 रुपये मिळतील. आता हा जो विमा हप्ता मी या ठिकाणी म्हटलेला आहे तो खरीप हंगामाकरता विमा संरक्षित रकमेच्या 2%. तुम्हाला पहिल्या याच्यात दिसतंय की 40,000 रुपये ज्या ठिकाणी भाताकरता विमा सुरक्षित रक्कम आहे त्याचे 2% म्हणजे 40,000चा 1% येतो 400 रुपये म्हणजे 2 800 रुपये म्हणजे शेतकऱ्याला भरावं लागायचे 800 रुपये याच्यामध्ये. आणि तसंच ज्वारी करता 20,000ला 400 रुपये शेतकऱ्याला भरावं लागायचे. परंतु आता शेतकऱ्याचं हे दायित्व देखील राज्य सरकारने स्वीकारलेलं आहे. शेतकऱ्याचे हे पैसे राज्य शासन भरतं. शेतकऱ्याला केवळ 1 रुपया भरायचा म्हणजे ज्यांनी 1 हेक्टर भाताचा विमा काढायचा 40,000 रुपये करता शेतकऱ्याला 800 रुपये भरायला लागत होते. तिथं शेतकऱ्याला फक्त 1 रुपया भरायचा आणि उरलेले 799 रुपये राज्य शासन जे आहे ते शेतकऱ्याचे भरतं. त्याच्यामुळं ही खूप चांगली योजना आहे. पैशा करता शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये का तर पैशामुळे विमा हातात नसल्यामुळे त्याला भाग घेता आला नाही आणि संरक्षणापासून तो वंचित राहू नये ही शासनाची त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. हे रब्बी हंगामातली पिकं आहेत त्याचं देखील विमा संरक्षित रक्कम या ठिकाणी मी स्क्रीनवर तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. त्याच्याविषयी फारशी आपण चर्चा करणार नाही. आता नुकसान भरपाई कशी काढली जातं त्याचं हे सूत्र आहे. नुकसान भरपाई काढण्याचं सूत्र आहे उंबाठा उत्पादन तुमच्या महसूल मंडळात तुम्हाला चालू वर्ष आले त्याचं सरासरी उत्पादन भागिले उंबाठा उत्पन्न गुणिले विमा संरक्षित रक्कम हे जे आहे हे सूत्र आहे, सांख्यिकीय सूत्र आहे. उदाहरण खाली दिलेलं आहे की सोयाबीनचं 50,000 हेक्टरी विमा संरक्षित रक्कम असेल त्याचं उंबाठा उत्पन्न 14 क्विंटल असेल आणि सरासरी उत्पन्न चालू वर्ष 7 क्विंटल आला असेल तर मिळणारी नुकसान भरपाई 25,000 रुपये 50% ईड लॉस झाला म्हणून विमा संरक्षित रकमेच्या 50% 25,000 रुपये नुकसान भरपाई ही दे होती. समजा 14 क्विंटलच्या ठिकाणी 14 क्विंटल तुमचं सरासरी उत्पन्न 14 वजा 14 बरोबर 0 भागिले 14 बरोबर एनिथिंग डिवायडेड 0 डिवायडेड बाय एनिथिंग इज इक्वल टू इन्फिनिटी. सो देयर इज नो क्लेम. आता उंबाठा उत्पन्न म्हणजे काय? उंबाठा उत्पन्न तुमचं या ठिकाणी आहे की तुमच्या महसूल मंडळातलं त्या पिकाचं गेल्या 7 वर्षातलं जे उत्पादन आहे त्याच्यापैकी खराब उत्पादनाची 2 वर्ष कमी करून उर्वरित जी 5 वर्षाची चांगल्या उत्पन्नाची राहतात त्याची सरासरी करायची. त्याला 70% गुणांक लावायचा कारण जोखीमचा आपला जो आहे तो 70% त्याला इंग्लिशमध्ये इंडिनिटी लेवल म्हणतात. त्याच्यामध्ये ती लावायची कारण 30% कमी जास्त प्रमाण दरवर्षी वातावरणातल्या छोट्या मोठ्या बदलाप्रमाणे मॅनेजमेंट प्रॅक्टिस प्रमाणे होतच असतं. त्याच्यामुळे 70%पेक्षा जर म्हणजे 30%पेक्षा जर जास्त लॉस जर झाला तरच नुकसान भरपाई या ठिकाणी दिली जाते. आता आपल्या राज्यामध्ये जे आहे पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारी यायला विलंब होतो. त्याच्यामुळे आपण सॅटेलाइट मार्फत येणाऱ्या आकडेवारी तांत्रिक उत्पादन त्याला आपण म्हणतात RST टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतात रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी त्याच्या माध्यमातून 4 पिकाचं उत्पादन घेतो. त्याच्यामध्ये आहे भात, दुसरं पीक आहे गहू, तिसरं पीक आहे सोयाबीन आणि चौथं पीक आहे कापूस. याच्यापैकी गहू या रब्बी हंगामातलं पीक जर वगळलं तर तिन्ही पिकं खरीप हंगामातली आहेत. त्याचं तांत्रिक उत्पादन हैदराबादचं जे इस्रोचं सेंटर आहे नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर तर त्यांच्या मार्फत आणि MRSAC आपली संस्था आहे नागपूरला त्याच्या मार्फत ते येतं. पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत डेली त्याचं मॉनिटरिंग करतात. अनेक घटकांचा अभ्यास करतात आणि त्याच्यावर जे आहे शास्त्रोक्त पद्धतीने हे उत्पादन काढतं. तर ते जे उत्पादन येतं तुमच्या महसूल मंडळाला त्याला गेल्या वर्षी म्हणजे खरीप 30% होतं. चालू आता खरीप 40% भारांकन असणार. त्यातलं आपण 40% घेणार पीक कापणी प्रयोगाचा उत्पन्न 60% घेणार आणि त्याच्यानंतर त्याच्या बेसिसवर तुमचं सरासरी उत्पन्न काढणार की ज्याच्यावर तुमची नुकसान भरपाई ही निश्चित होणार. हे कसं काढतं उंबाठा उत्पन्न जे मी एक्सप्लेन केलं त्याच या ठिकाणी तुम्हाला इलस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो किंवा उदाहरण जे आहे ते स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. तंत्रज्ञानाच्या आधारे उत्पादन काढण्याच्या संदर्भात ही आता फार सांख्यिकीय माहिती किंवा टेक्निकल माहिती तुम्हाला गरजेची नाही. फक्त एक धोरण घ्यायचं की केवळ पीक कापणी प्रयोग आधारित आपण मदत ठरणार नाहीये. तर सॅटेलाइट जे आहे RST ते पण आपलं वॉच करते आणि ते पण आपल्या मंडळात त्या ठिकाणी जे आहे ते काढलं जाणार आहे.
आता एक जनरल चर्चा होते की ही योजना सगळी विमा कंपन्यांच्या फायद्याची आहे, विमा कंपन्या खूप लुटतात, खूप फायदा घेतात याच्यामध्ये. आणि पूर्वी जे आहे, पूर्वीची आकडेवारी बघितलं तर त्यात थोडंसं तथ्य देखील आपल्याला आढळून येतं. म्हणून आपण काय केलं की सारासार बघितलं की 7 वर्षामध्ये सर्वसाधारण आपला जास्तीत जास्त क्लेम रेशो 113% गेला. 100 रुपये आपण विमा आता दिला तर 113 रुपये कंपनीला द्यावे लागले, 13 रुपये तोटा झाले. मग पूर्वी योजनेप्रमाणे जवळपास 350 रुपयापर्यंत नुकसान आलं तर कंपनी देणं बंद करा. मग ते आपण कमी केलं, आपण 110 रुपयापर्यंत नुकसान भरपाईचं दायित्व आहे विमा कंपनीने ठेवलं. 100 रुपये तुम्हाला दिलं, 110 रुपये नुकसान भरपाई आली तर तुम्ही त्याच्या पुढची नुकसान भरपाई येईल ते राज्य सरकारने दायित्व स्वीकारलं. मात्र नफा देखील आहे, नफा पूर्वी 100% विमा कंपन्यांना राहायचा, तर नफ्याला फक्त 20% आपण लगाम घातलेला आहे. त्या ठिकाणी 100 रुपये जर विमा असेल तर जास्तीत जास्त विमा कंपनीला नफा 20 रुपये मिळू शकतो. समजा एखाद्या वर्षी आलवेल वर्ष गेलं आणि त्या ठिकाणी काहीच नुकसान नाही झालं, नुकसान भरपाई आली नाही, 100 रुपये जे आपण विमा हप्ता दिला, 100 आपली बचत जर झाली, तो पूर्वी 100 रुपये विमा कंपनीचा फायदा मिळायचा, आता फक्त 20 रुपये मिळेल. उरलेले 80 रुपये जे आहेत राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये ते परत येतील, पर्यायानं ते विकासाच्या कामाकरता आपल्याला वापरले जाईल. त्याला म्हणतात बीड पॅटर्न, कारण बीड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम तो आपण राबवला. आता हा पॅटर्न आपलं महाराष्ट्र राज्य, जसं मी म्हटलं की प्रायोगिक राज्य आहे, आपल्या राज्याचा हा पॅटर्न आहे, मध्य प्रदेशाने स्वीकारला, कर्नाटक स्वीकारतंय, बाकीच्या अनेक राज्यांमध्ये जे आहेत हा पॅटर्न स्वीकारला जातो. बीड पॅटर्नची उपलब्धी मी मगाशी चर्चा केला, पण या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की बीड जिल्ह्यामध्ये खरीप 20ला 758 कोटीचा विमा हप्ता भरला होता आणि नुकसान भरपाईची आहे केवळ 13 कोटी 47 लाख आली त्याच्यामध्ये. आणि त्या परिस्थितीमध्ये 798 वजा 13 म्हणजे 785 कोटी रुपयाचा फायदा कंपनीला 28 कोटी राहिला. आता विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कुठे अर्ज करावा याच्यापूर्वी सांगितलेलं आहे की विहित मुदतीमध्ये बँकेमध्ये ऑनलाईन पोर्टलवर कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून अर्ज जो आहे शेतकऱ्यांनी हा करायचा आहे. याच्याकरता लागणारी कागदपत्रे देखील मी म्हटलेलं आहे, आधार कार्ड मस्ट आहे. मित्र हो, एक फक्त लक्षात घ्यायचे की आधार कार्ड जे आहे पेमेंट तुमचं आधार बेस अकाउंटला होणार आहे. त्याच्यामध्ये पूर्वी व्हायचं कसं की अर्ज एकाचा आणि खातं दुसऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा व्हायची. हे टाळण्याकरता जे आहे आपण आधार लिंक बँक खात्यावरच करतो. तुमचं बँक खातं आधार लिंक पेमेंटसाठी अधिकृत आहे का नाही याची आपण खातर जमा करा. आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, नमो सन्मान महाराष्ट्र निधी जो आहे हा देखील आपण शेतकऱ्याच्या आधार बेस अकाउंटवरच देतो. जवळपास 90 लाख त्याचे लाभार्थी आहेत. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं जे आहे ते बँक खात्याच्या आधार लिंक पेमेंटसाठी अधिकृत आहे. मात्र काहींचं जर नसेल, आपल्या बँकेत जायचं, ज्या बँकेत खाते त्या ठिकाणी केवळ आधार कार्ड देऊन भागत नाही, आधार कार्ड बरोबर अर्ज भरून द्यावा लागतो आधार एनेबल्ड पेमेंटसाठीचा. आणि त्याच्यानंतर बँकेचे मॅनेजर प्रोसेस करतात. साधारणतः 8 दिवसामध्ये तुमचं बँक अकाउंट आधार लिंक बँक अकाउंटसाठी ते अधिकृत केलं जातं आणि मग त्या बँक अकाउंटमध्ये तुमचं संपूर्ण नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ती त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यासाठी आधार कार्ड हे महत्वाचं आहे. आता या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये अजूनही काही शंका असतील, कारण ही खूप व्यापक विषय आहे, एक ठराविक अर्धा पाऊण तासामध्ये समजून सांगणं याचा प्रयत्न जरी केला तरी आपल्या मनामध्ये काही शंका हे निश्चितच उपस्थित होत असतील. तर त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये विमा कंपनीचं कार्यालय जे आहे, ज्या विमा कंपन्या तुमच्या जिल्ह्यासाठी दिलेलं आहे त्याचे कार्यालय आहेत, आपण तिथं संपर्क साधा. नाहीच शक्य झालं तर आपले तालुका कृषी अधिकारी कृषी विभागाचे त्यांचं कार्यालय देखील आपल्याला मदत करेल. किंवा केंद्र सरकारची कृषी रक्षक हेल्पलाईन 14 447 याच्यावर आपण संपर्क साधला तर त्या ठिकाणी देखील आपल्याला माहिती मिळू शकेल. त्या ठिकाणी स्क्रीनवर दिसतंय तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यासाठी कंपनीची कोणती कार्यालय आहे. म्हणजे एकूण 9 कंपन्या आहेत. मित्र हो, याच्यातल्या 3 कंपन्या आहेत शासनाच्या कंपन्या. तसं भारतीय कृषी विमा कंपनी शासनाची कंपनी आहे. त्या ठिकाणी तुमचं 7 नंबरची कंपनी युनायटेड, नाव आहे युनायटेड इंडिया शासनाची कंपनी. 8 नंबरची ओरिएंटल जनरल इन्शुरन्स शासनाची कंपनी आहे. हे शासकीय आहे. बाकीच्या खासगी काही कंपन्या आहेत, पब्लिक सेक्टर मधल्या आणि प्रायव्हेट सेक्टर मधल्या कंपन्या असं आहे. तर शासनाच्या कंपन्या देखील या होतात. त्याच्यामुळे आपण आपल्या कंपनीचं नाव आपल्याकडे पाहिजे आणि तालुका प्रतिनिधीचा नंबर आपण तो सेव्ह करून घेतला पाहिजे आणि या संदर्भामध्ये जागरूक राहून आपण विमा अर्ज हा भरला पाहिजे. मला वाटतं की आज विम्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की मित्र हो, पुन्हा सांगतो की 15 जुलै हा अंतिम दिनांक आहे. आतापर्यंत साधारणतः 18 लाख लोकांनी विमा योजनेत अर्ज केलेले आहेत. हे प्रमाण आपल्या अपेक्षेच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. त्याच्यामुळं उशिरापर्यंत वाट न बघता पोर्टल हँग होणार, खराब होईल, चालणार नाही, आपण या लाभापासून वंचित कृपया राहू नये. त्याच्यामुळे आपण तात्काळ जे आहे आपण संपर्क साधून जे आहे तर त्या ठिकाणी आपला विमा अर्ज त्या ठिकाणी भरावा. सो धन्यवाद. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न थोड्या वेळात घेऊया
आणि हे संपलं. विकासजी आवाज येतोय? येस सर, आवाज येतोय सर. ओके. आवाज येतोय. अजुतीकर साहेब नमस्कार. नमस्ते सर. सर तुमच्या फेसबुक लाईव्हला मला दिसत नाही, काही प्रश्न आले असतील तर तुम्ही सुद्धा ते नॅरेट करू शकता. येस सर, आम्ही हे करतो सर, पण ऑनलाईन बहुतेक आम्ही रेज हँड करतो, पण आज काही प्रश्न नाही आहेत सर. ओके. आम्ही हे करत असतो सर, मॉनिटर करतोय, पण ठीक आहे. दिसत नाहीत सर प्रश्न काही. ठीक आहे, ठीक आहे. ऑनलाईन सर आमचा अनुभव आहे तसे शंका कमीच उपस्थित करतात शेतकरी बांधव. राईट राईट. पण सर अतिशय माहितीपूर्ण, अतिशय गरजेचा विषय, अत्यावश्यक विषय आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही जी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम राबवला आहे, खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण 2024, हा सर आम्ही दिनांक 12 जून ते 16 जून पर्यंत कार्यक्रम राबवला आहे. तर त्यातील आजचं आपलं हे जे सत्र होतं, खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा, अतिशय विषय महत्वाचा होता आणि तो सर तुम्ही तितक्याच उत्स्फूर्तपणे, तितक्याच जिव्हाळ्याने सर तो म्हणजे सहभाग झालात आमच्या कार्यक्रमामध्ये, तितक्याच उत्स्फूर्तपणे तुम्ही तो सगळा अतिशय सोप्या पद्धतीने मांडलात. म्हणजे काही गोष्टी सर बरेचदा आम्ही ऐकत असताना आमचं इतर कुठला विषय असेल तर थोडं कदाचित दुर्लक्ष होऊ शकतं, पण आज आम्ही पूर्ण कान देऊन सर विषय ऐकला. आपले मी आयोजकांच्या वतीने विभागीय विस्तार केंद्र किसान पुणे व कृषी विभागाच्या वतीने सर आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून, ज्यांच्या प्रेरणेतून चालू आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचा देखील मी इथं आभार व्यक्त करतो. विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण आणि अधिष्ठाता कृषी डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर, विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉक्टर सुनील गोरंटीवार सर, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुनील मासाळकर सर या उपक्रमामध्ये नेहमीच आमच्या पाठीशी असतात. आम्ही त्यांचे देखील या प्रसंगी आभार व्यक्त करतो. विभागीय विस्तार केंद्राचे कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉक्टर सोमनाथ माने सर हे देखील त्यांच्या व्यस्त याच्यातून या कार्यक्रमाला मोलाचं मार्गदर्शन करत असतात. मी या प्रसंगी सरांचे देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आयोजनातील आमचे जे दोन्ही पार्टनर्स आहेत, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि किसान पुणे, या दोन्ही आयोजकांचे देखील मी आभार व्यक्त करतो. शेतकरी बंधू मोठ्या संख्येने याच्यात सहभागी होतात, ऑनलाईन असतं, त्यांच्या माध्यमातून ते जॉईन झालेले असतात. फेसबुक लाईव्ह वर देखील ते जॉईन झालेले असतात. तरी मी सर्व शेतकरी बंधू भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवलीत. त्याचप्रमाणे माझे दोन्ही सहकारी डॉक्टर विकास भालेराव, डॉक्टर सुनील जोगदंड यांचे सुद्धा या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो. आयोजकांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपवण्यापूर्वी उद्याचा अजोतीकर साहेब 1-2 मिनिटं फक्त मला देखील थोडस 2 मिनिटं आभार मानू द्या. ऍक्च्युअली ऍग्रिकल्चर मधला विस्तार हा संपूर्ण कृषी विकासाचा हा आत्मा आहे आणि त्या आत्म्याला प्रज्वलित करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत पाटील सर यांच्या पुढाकाराने जो हा कार्यक्रम तुम्ही करताय आणि किसानच्या समन्वयाने काम करताय आणि त्याचबरोबर सहयोगी अधिष्ठाता आपले मासाळकर सर असतील, नंतर रणपिसे सर असतील, गोरंटीवाल सर असतील, संशोधन संचालक, त्याचबरोबर सोमनाथजी माने साहेब असतील आणि त्याचबरोबर आपण देखील डॉक्टर अजोतीकर, त्याच्याचबरोबर डॉक्टर भालेराव, या सगळ्यांचं देखील मी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या वतीने देखील या ठिकाणी मी आपला आभार व्यक्त करतो की अशाच प्रकारचे विस्तारचे कार्यक्रम वारंवार आणि मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतकरी आणि संशोधन याच्यातला जो काही लॅब टू लँड हा जो काही प्रवास आहे तो प्रभावीरित्या आणि उत्कृष्ट पद्धतीने. तो माझ्या वतीने देखील मी आमच्या सरांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. येस सर, खूप खूप धन्यवाद सर. तरी उद्याचं सत्र होणार आहे बदलत्या हवामानाकरिता आपत्कालीन पीक नियोजन. डॉक्टर जयवंत जाधव सर
सर सध्या प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत कृषी तंत्र विद्यालय सोलापूर येथे. सरांचं उद्या संध्याकाळी 4 वाजता मार्गदर्शन होणार आहे बदलत्या हवामानानुसार आपत्कालीन पीक नियोजन या विषयावर. याकरता देखील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं. तरी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आजच्या सन्माननीय वक्त्यांचे, सर्व उपस्थितांचे मी मनापासून आभार देतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.